हे पहा, हे उकडे तांदूळ आहेत आणि हे मी कोकणातून आणले आहेत। हे तांदूळ लाल रंगाचे दिसत आहेत ना, हा रंग भात उकडल्यामुळे आलाय। भात म्हणजे शेतातला पिकवलेला तांदूळ त्याच्या टरफलासह असतो, त्याला भात म्हणतात। मोठ्या टोपात पाणी तापत ठेवतात आणि त्यात शेतातून आणलेला काहीही प्रोसेस न केलेला भात फक्त पाखडून त्या पाण्यात शिजायला टाकतात। एक कड आला आणि भाताचं टरफल फुटलं की समजलं जातं की हे भात शिजलं। मग हा भात एका टोपलीत काढून घेतात आणि गाळून मग हे फक्त सावलीमध्ये वाळवतात, 2-3 दिवस वाळत घालतात। मग हा भात गिरणीला लावून आणतात, त्यापासून आपल्याला हा उकडा तांदूळ मिळतो। आणि सालासह उकडल्यामुळे हा जाडसर लाल रंगाचा दिसतो आणि ह्यालाच पारबॉइल्ड राईस म्हणतात। आता हा तांदूळ मी स्वच्छ धुवून घेते आणि हा मी कुकरमध्ये उकडायला लावणार आहे। हा मी साधारण 1 वाटी घेतली आहे, म्हणजे जेवढा तांदूळ घेतला आहे त्याच्या 4 पट पाणी आपल्याला ठेवायचं, तरच आपल्याला निवळ मिळणार आहे। निवळ म्हणजे एकही शीत नसलेलं पेजेचं पाणी। हा भात टोपामध्येही उकडता येतो, पण काय असतं, गॅस जास्त लागतो, ह्याला उकडायला वेळ जास्त लागतो। आपण कुकरमध्ये 4-5-6 शिट्यांमध्ये हा छान शिजवून घेऊ शकतो। आता कोकणामध्ये काय असतं, चुलीवर मडकीमध्ये ठेवतात, चुलीवर कितीही वेळ लागला तरी चालतं, पण आपल्याला गॅस वायाही घालवायचा नसतो, म्हणून आपण कुकरमध्ये उकडत लावूया। ह्यात मी 4 वाट्या पाणी टाकलं आहे आणि मी 6 शिट्ट्या काढून घेते। हा भात उकडल्यामुळे त्याच्यामध्ये प्रोटीन्स आणि कॅलरीजचं प्रमाण वाढतं, म्हणजे साधारण राईस असतो आपला जो नॉर्मल, त्याच्या कितीतरी पटीने जास्त याच्यामध्ये B1, B6 आणि B3 व्हायटॅमिन्स असतात। ह्या शिट्ट्या झालेल्या आहेत, कुकरची हवा गेली। आता मी ही पेज बाहेर काढून घेते आणि ह्यात आपल्याला फक्त मीठ टाकायचं आहे। आता मी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकते आणि आता मी वरची पेज म्हणजे ही भातासह आहे, त्याला पेज म्हणतात, पण दाणा एकही तांदळाचा दाणा न घेता आपण हे गाळून घेतो, त्याला निवळ म्हणतात। तोही निवळ मी आधी काढून घेते ग्लासामध्ये। हा गाळून घेतला ना तरी चालतो। आणि हा जो निवळ आहे हा म्हणजे ORSचं काम करतं। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर तुम्ही 1 ग्लास निवळ प्यायलात तरी दिवसभर तुम्हाला स्फूर्ती मिळते। आणि आजारी माणसाला तर संजीवनी देणारं पेय आहे। ह्याने आजारपणातील थकवा दूर होतो। आमच्या गावाकडे सकाळच्या वेळेला न्याहारीला ही पेज रोजच प्यायली जाते, सकाळचा ब्रेकफास्ट असतो। हे पहा, आता मी पेज पण काढून ठेवली आहे आणि मी थोडीशी पेज मिक्सरला लावून दाखवते। हा भात बारीक केलेली जी पेज आहे मिक्सरला लावलेली, ती आजारी माणसांना आणि लहान मुलांनाही उत्तम गुणकारी आहे। लहान मुलांना हे मऊ भात म्हणून तुम्ही देऊ शकता। ह्या उकड्या तांदळाच्या पेजेमुळे एनर्जी मिळते आणि ह्या भात उकडण्याच्या प्रोसेसमुळे ह्यातील कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे हे डायबिटीसच्या पेशंटनाही उपयुक्त आहे। हा तांदूळ त्यांच्यासाठी खूप चांगला असतो। या तांदळामध्ये आयर्न, मॅग्नेशियम आणि झिंकचं प्रमाण जास्त असल्यामुळे हा तांदूळ स्फूर्तिदायक आहे। ह्या पेजेमध्ये 1 चमचा तूप टाकून घेतलं तर ही पेज एकदम गुणकारी असते। ही पेज तुम्ही दिवसाच्या कोणत्याही वेळी खाऊ शकता आणि उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा जरी देत असली तरीही या पेजेमुळे कफ होत नाही। गावाकडे उन्हाळ्याच्या दिवसातही लोक शेतात काम करतात, त्यामुळे त्यांना घाम जास्त येतो, तर ह्या पेजेमुळे काम करायची स्फूर्ती येते। यातील प्रतिरोधक स्टार्च शरीरातील चांगल्या जीवाणूंना उपयुक्त असतात, म्हणून कोकणातील लोक निरोगी राहतात। आणि उकड्या तांदळाची पेज चवीला तर अप्रतिम असते। त्यामुळे हा बाजारात जर मिळत असेल तांदूळ तर विकत आणायचा आणि वरच्यावर पेज करायची आणि बाजारातील सूप आणण्यापेक्षा आपलं हे सूप
कधीही चांगलं. म्हणून हा तांदूळ आपल्या घरात साठवणीला ठेवायचा. कोणी आजारी वगैरे असलं किंवा अशक्तपणा असेल तर ही पेज हमखास उपाय ठरते. म्हणजे तुम्ही सलाईनच म्हणा ना. तर कशी वाटली ही आमच्या पेजेची रेसिपी? आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.